वहिनी हो तुम्ही पण जा ना चहा घ्यायला. जाते, पण त्याआधी मला जरा तुमच्याशी बोलायचं. काय? काल वच्ची मावशींना तुम्हीच बोलावलं होतं ना? हो, मी पण बघितला ना बाईसाहेबांचा राग. मला माहित होतं तुम्ही संध्याकाळी चौघही घरी आल्याच्या नंतर तुमच्यावरच शेकणार होते ते, म्हणून मी वच्ची मावशींना तसं सांगितलं आणि त्या आल्या. थँक्यू बाळूदादा, तुमच्यामुळे सुटले मी. हो, असं काय बोलताय तुम्ही? तुम्ही चौघही काहीतरी चांगलं काम करायला जाता आणि बाईसाहेब त्याच्यात घोळ घालू नये म्हणून मी वच्ची मावशींना इथे बोलवलं. आणि तसंही तुमचं कुणी घरात ऐकतच नाही, वच्ची मावशीच ते करू शकतात म्हणून साठी मी त्यांना बोलवलं. माझं काय हो, मी नोकर माणूस. पण बाळूदादा, वच्ची मावशीने काल जे दागिने घातले होते ते मला काय काय झालं? झालं काय? ते मला जरा ओळखीचे वाटले. हा, ते दागिने ना. हो, ते बघितले ना तुम्ही? नाही हो, म्हणजे ते दागिन्यांसारखेच असतात ना, म्हणून आपलं म्हणालो मी. वहिनी या ना, चहा थंड होतोय. आले आले, कुकर लावून. हो हो. गुड. ते आता मी खेळू आणि मी हरवतेच आता त्यांना. वहिनी दोनदा जिंकलो मी, दोनदा. चिटिंग करू. बापरे, सुटलो. निघूनच जाणार होतं माझ्या तोंडून. कधी काय बोलायचं आणि कधी गप्प बसायचं हे वच्ची मावशींकडूनच शिकायला पाहिजे, नाहीतर आता पंचायत झाली असती. बाळू, चहा देशील? हो, आलोच. या ये ना, बस ना इकडे. आमच्याबरोबर चहा घे. नाही नको, तुम्ही मुलं मुलं बसलायत. कशाला ना तुम्हाला माझी अडचण. मी घेते आतमध्ये चहा. आई, असं काय? काही झाले का? नाही, आता तर उठले आणि काल वच्ची आत्या येऊन गेल्यात तेव्हाही काही बोलल्या नाहीत. म्हणजे त्यांच्यात नीट आहे सगळं. हो, आमच्यातही काही झालेलं नाहीये.